बारामती विधानसभेसंदर्भात अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत। बारामतीतून न लढण्याचं अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं होतं, तर विरोधकांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलंय आणि राष्ट्रवादीने विरोधकांना प्रत्युत्तरही दिलंय। मला नाही वाटत ते लढणार नाहीत, ते बारामतीच लढणार। लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा ते वापर करतायत। त्यामुळे लोकांची सहानुभूती कशी निर्माण होईल यासाठीचा प्रयत्न आहे। शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी मागच सांगितलेलं आहे की बारामतीमध्ये फक्त अजितदादाच निवडणूक लढतील, ते लढावेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, पक्षाची ती भावना आहे। त्याच्यामुळे इतक्या वर्ष काम केलेल्या व्यक्ती ज्यावेळेस लोकसभेमध्ये जनता साथ देत नाही त्यावेळेस ती एक खंत आज दादांनी व्यक्त करून दाखवली। याचा अर्थ दादा निवडणूक लढणार नाहीत असा होत नाही। तर अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते आणि त्यानंतर त्यांनी जनता दरबार देखील घेतला आणि काही कार्यकर्त्यांच्या प्रवेशावेळी त्यांनी मेळावा देखील आयोजित केलेला होता आणि या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी बारामतीमध्ये न लढण्याचं सूचक वक्तव्य जे आहे केल्यामुळे बारामतीमध्ये एकच चर्चा झालेली आहे। या संदर्भात आपण बारामतीतील अजितदादा पवार यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बारामतीचे शहराध्यक्ष जय पाटील आहेत, काय सांगाल? आज दादांनी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा एक वक्तव्य केलेलं आहे। बारामतीमध्ये न लढण्याचं वक्तव्य केल्यामुळं सगळीकडे चर्चा झालेली आहे, त्याबाबत काय वाटतं तुम्हाला? ही अतिशय धक्कादायक असं त्यांचं ते वक्तव्य आहे आणि एक दुःख देणार आहे की ज्या नेत्याला बघून आपण राजकारणामध्ये आलो, ज्या नेत्याचं काम बघून आपण प्रभावित होऊन त्या नेतृत्वाच्या बरोबर काम केलं आणि आज अजितदादा बारामती विधानसभा लढणार नसतील तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्याचं दुःख होत आहे। परंतु ते त्यांनी वक्तव्य जरी केलेलं असतं तर सर्वसामान्य बारामतीकर आज अजितदादांना विनंती करतील, वेळप्रसंगी रस्त्यावर देखील उतरतील आणि तुम्हीच बारामतीतून लढावं अशी आग्रही मागणी अजितदादांना करतील आणि दादा सुद्धा बारामतीकरांचं डावलतील असं मला वाटत नाही। आणि आम्ही अजितदादांनी जर घेतला त्यांनी पक्का निर्णय तर तो बदलण्यास आम्ही सर्वजण भाग पाडू। विधानसभेला दादांनीच उभं राहिले पाहिजे, कारण जर दादा उभे राहिले नाही तर सगळ्यांची मन ही नाराज होणारच आहे। कारण आमचे दादा जे आहे लाखो करोडो हजारो मध्ये आहेत आणि त्यांनीच विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे। नक्कीच। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।